आई शपथ, मी विचार केला होता त्यापेक्षा किती भारी आहे सगळं. सगळे लाइटिंग, लोकांची गर्दी, मज्जा येते. हो ना. जेनिलिया वहिनी लातूरला पहिल्यांदा आली होती ना, तेव्हा सुद्धा सेम अशीच गर्दी झाली होती. जेनिलिया? हा, रितेश दादाची बायको. रितेश दादा म्हणजे देशमुखांचं ग. भैया तू ओळखतेस त्यांना? अगं अख्खा लातूर ओळखत त्याला. येत असतो तो लातूरला अधून मधून. घरी पण येऊन गेलाय बाबांना भेटायला. काय सांगतेस, घरी पण आलाय? घरी येऊन गेलाय? अरे वा. हे परी, पण मग तू आमच्या बरोबर हॉस्टेलमध्ये का राहतेस? जायचं ना तुझ्या रितेश दादा बरोबर राहायला. पण मग तुझ्या उर्मटपणाचं दर्शन कसं झालं असतं? ए तू उर्मटा. सायली, काय ठरलंय आपलं? इतकं छान वातावरण असताना तुम्हा दोघींना भांडायचं कसं काय सुचू शकतं? मला तर एखादं स्वप्न बघितल्यासारखंच वाटतंय. खरं ग, मी ना मुंबईला येण्याच्या आधी फक्त विनीतचाच विचार केला होता. विनीत कसा असेल, विनीत कसा असेल, पण मुंबई कशी असेल असा विचारच केला नव्हता मी. पण आता मी मुंबईच्या प्रेमातच पडले. आय लव्ह यू मुंबई. हळू जरा. हा, तुला काय घाईच असते का प्रेमात पडायची? जरा थांब, बघ अजून मुंबई नीट, मग प्रेमात पड. बघणार बघणार, सगळे मुंबई पालती घालणार. ए चालेल, आपण मिळून सगळ्याजण फिरायला जाऊयात. हा हा चालेल की. हो चालेल की, आपण सगळे मिळून जाऊया, सगळी मुंबई बघूया. हा, पण आता आपण लालबागला आलोय की नाही, मग लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया आधी. हो चालेल, चल चला चला. भाई लोग वेलकम. काय भारी आहे. मी तो कोल्हापूरला पण विसरलो. अरे तुम्ही एवढे नक्की आहात माहितीये का? हे काय काय लोकांना 11-11, 12-12 तास लागतात दर्शनाला, पण मी तुम्हाला अर्ध्या तासात करून देणार. हे लाइटिंग मीटिंग दिसतंय ना, हे सगळं आपण केलं यार रात्रभर जागून. काय पप्या? अयो बटे भाई, व्यवस्था वगैरे ठीक आहे, पण एवढ्या गर्दीत बाहेर पडण्यापेक्षा आपण घरी घेतली असते की झोप. सम्राट, तुला आता इथे झोप येतेय? दिस इज नॉट फेअर. आपण इथे दर्शन घ्यायला आलोय की नाही? मनवा, महिन्याभराचा खुराक एका दिवसात संपवल्यानंतर झोप नाही येणार तर मग अजून काय येणार आहे? खूप खाल्ल्यामुळे झोप नाही येते, मग पण खूप दिवसानंतर खूप चांगलं खाल्ल्यामुळे येते झोप. म्हणून येतो झोप. अरे टेन्शन नाही, मेन्शन नाही दिले का? तुझ्या झोपेची सगळी ऍडजस्टमेंट केली आहे ना आपण. अरे तूच रे माझा खरा मित्र. सांग कुठे केली व्यवस्था? सांगतो ना. पेपेटा. पेपेट? काय भारी आहे. पेपेट म्हणजे तुला पिपाणी माहितीये? हो, त्याचा मानलेला जुळा भाऊ आहे पेपेट. पण ह्याचा आणि झोपेचा काय संबंध आहे? आहे ना, खूप मोठा संबंध आहे. काय मित्रांनो, ह्यानी झोप उडते. अरे हो मैडम, कहाँ देख रहे हो? अरे टेस्ट कीजिए, टेस्ट. अरे कीजिए कीजिए. दादा एक प्लेट देना. अरे एक प्लेट से क्या होगा? आप सिर्फ खाते जाइए, गिनिएगा नहीं, बस खाते जाइए. भाई लो, काय काय थांबा. एक मायनरचा प्रॉब्लेम झाला. आपल्याला ज्या गेटने आत जायचंय ना, तो झालाय बंद आणि 1 तास उघडणार नाहीये. का? कारण बाप्पाच्या दर्शनाला सलमान खान आलाय. काय सांगतो? सलमान आलाय? थांब जरा, आपल्याला आता दुसऱ्या गेटने आत जायचंय. चला. नाही नाही नाही, याच गेटने जायचं. 1 तास जरी लागला तरी चालेल, पण मला सुलतानला बघायचंच आहे. गणपती बघायला आला की शानपती रे. चल, सुलतान थिएटर मध्ये दाखवतो तुला. चला ह्याला घेऊन चला रे. अरे, पण मला लिव बघायचं. आज येऊ द्या. चल, मला लिव बघायचं त्याला. अरे चल रे बाबा. दादा शुद्ध गीत बनवलंय ना? हम मिलावट का माल रखते ही नहीं है. माझे बाबा पण, त्यांचं तर म्हणणं असं आहे की तुपात भेसळ केली ना तर
आपल्या मनातला गोडवा मिठाईत उतरतच नाही. अच्छा, आपके पिताजी मिठाई बनाते? आमचं रायगडला मिठाईचं खूप मोठं दुकान आहे. अरे वाह वाह वाह, तो हमारा फर्ज बनता है आपको मिठाई खिलाने का. खाइए खाइए, बिंदास खाइए. और दो, ये लीजिए. कुठे हरवली ही रेणू? आई गं, अशी कशी हरवली ही रेणू? सापडली ना की विचारू हा आपण. चांगली आयडिया आहे. पण एवढ्या गर्दीत कसं शोधायचं ग? शोधू ग. रेणू पण ना आपल्या सोबत राहायला काय झालं होतं तिला? अगं ती आपल्या सोबतच होती, आपणच तिच्या सोबत नव्हतो. तुला आठवतंय ती म्हणाली होती? काय म्हणाली होती? ती म्हणाली होती बघ, तुम्ही दोघी जर परत परत भांडाल तर मी निघून जाईन माझी भाजी. ती निघून गेली असेल का ग तिची? नाही ग. तरी मी तुला सांगत होते नको तू भांडणाची सुरुवात करत जाऊ, पण नाही. बघ आता आपल्या कर्माची फळं. एक मिनिट, मी नाही तू सुरुवात करतेस भांडणाची दरवेळेला. वा ग वा, जसं काही मी आमंत्रणच देते तुला भांडायचं. हो मग देतेसच आमंत्रण भांडायचं. मग अशी टॅक्सीत कोणी कटकट केली? अर्थात तू. अच्छा, मग अशी त्या दुकानात मला चॅलेंज कोणी केलं? चॅलेंज रिंग फेकायचं होतं, भांडण करायचं नाही. बरं बाबा, माझं चुकलं, माफ कर हा मला प्लीज. आता भांडण्यापेक्षा रेणूला शोधायला जाऊया, कसं वाटतं? और दो. नहीं भैया, बस हो गया. कितना हुआ? 30 रुपया के हिसाब से 10 प्लेट का हुआ 300 रुपया. 300 रुपये. अरे मैडम, कहाँ जा रही हो? अरे हमरा पैसा तो दे दो. दादा काय झालंय ना, तुम्ही शांतपणे माझं ऐकून घ्या, मला काय म्हणायचं ते. हाँ बोलिए. तुम्ही गैरसमज करून घेतला तर तुम्हाला कळणारच नाही मला काय म्हणायचं ते. मला असं म्हणायचं की ऍक्च्युली माझी पर्स माझ्या मैत्रिणीकडे राहिली आहे. अच्छा, पर्स मैत्रिणीकडे राहिले. तो ठीक है, चलो फोन करके वो का यही बुला लो. नाही काय झालंय, माझा फोन पण तिच्याकडेच राहिलाय. अच्छा, मोबाइल भी उनके पास है. ही आयडिया, मी माझ्या बाबांना फोन करू का? बाबांना पॉलिटिशियनला फोन करतील इथल्या, ते इकडे नाही, कळतील, नको. त्यांची माणसं येऊन आपल्या या गर्दीत परत ते ट्रकची भर नको. ट्रक, तू कशाला ग ट्रकचा विषय काढतेस सारखा? मला आणि तू शुक शुक करू लागला. कस्टमरशी आता का बोलते? कस्टमर नाही, रेणूला फोन लागलाय. थांब जरा. रेणू, एक मिनिट. आई शपथ, रेणूचा फोन माझ्याकडेच आहे. तुझ्याकडे कसं काय? तिने दिला होता ठेवायला तिचा फोन आणि पर्स पण. तुना परी खरंच मंद आहेस. गर्दीत फिरताना नेहमी आपला फोन आपल्याकडे असावा एवढंही कळत नाही का? पण माझा फोन आहे माझ्याकडे. पण बावळट हे तू तिला सांगायचंस ना. आता मी तिला कसं सांगणार? मला काय अनुभव आहे का हरवण्याचा? माझं उलट स्वप्न होतं हरवण्याचं. हो मग तुला माहितीये का, गावाकडे काय व्हायचं, मी जिकडे जाईल तिकडे लोक मला ओळखायचे. मग मला असं झालं होतं, अशा एखाद्या ठिकाणी जायचं जिथे कुणीच नाही ओळखणार. बास, तुझं लातूर पुराण खूप झालं. आता आलीस की नाही मुंबईत, हरवशील कधीतरी, ती हाऊस फिटेल तुझी. ठीक आहे, मी हरवले म्हणून का होईना, पण आपण सगळेच जण एकत्र जमलोय तर मग आता एकत्रच बाप्पाच्या दर्शनाला जाऊयात ना. काय